application of derivative. Second lesson, application of derivative. आता याचा यूज कुठे होतो समजा ते आपल्याला घ्यायचं आहे. काय फाइंड करायसाठी याचा यूज होतो ते एक लिस्ट करून टाका या लेसन मध्ये जे जे शिकायचं आपल्याला. आउटलाइन या लेसन मध्ये जे जे शिकायचं आहे त्याची एक लिस्ट करून टाकू आपण आणि त्याप्रमाणे मग नंतर एक एक आपण टॉपिक शिकत जाऊ. समजू पहिला पॉइंट आहे इक्वेशन ऑफ tangent and normal. Equation of tangent and normal. तुम्हाला tangent माहित है ना? नॉर्मल माहित आहे का? नाही माहित आहे. tangent माहित आहे, मला माहित आहे सर्वांना tangent. आपण 10व्या वर्गामध्ये शिकलोय है की नाही, सर्कल लेसन मध्ये वगैरे त्याप्रमाणे. पण नॉर्मल काय असते सांगतो मी तुम्हाला. ओके, हा हे बघा बेटा, आता समजा हा कर्व असेल. कर्व म्हणजे जसं एखादा सर्कल असते ना समजा, त्याच्यातला एक छोटासा पार्ट म्हणजे कर्व. या कर्वला याला आपण कर्व म्हणूया. याचं एक इक्वेशन असते कर्वचं. या कर्वला एक लाईन अशी टच करून जात असेल, ठीक आहे, एका पॉइंट मध्ये. हा समजा पॉइंट आहे, कोणता तरी पॉइंट समजा पी पॉइंट. तर या लाईनला आपण काय म्हणूया? टँजंट. बिलकुल माहिती आहे आपल्याला. या लाईनला काय म्हणू आपण? टँजंट. ठीक आहे, हा सर्कल म्हणा किंवा कर्व म्हणा समजा. ठीक आहे, ओके. याला एक लाईन टच करून जाता एका पॉइंट मध्ये, या लाईनला म्हणू आपण टँजंट. आता एक दुसरी लाईन जे या टँजंटला या पॉइंट मध्ये परपेंडिक्युलर असेल. एक दुसरी लाईन या टँजंटला या पॉइंट मध्ये परपेंडिक्युलर असेल. म्हणजे याचा अर्थ की एखादी लाईन समजा याप्रमाणे, हे बघा, त्या पॉइंट मध्ये परपेंडिक्युलर असेल, इथे 90 डिग्रीचा अँगल. तर ही जी लाईन असेल याला म्हणतात. मग आता विचार करा, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये काय शिकलो होतो? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तर त्यांची कंडिशन काय असते? केव्हा असतात कंडिशन? केव्हा परपेंडिक्युलर असतात? किंवा परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्या स्लोप मध्ये काय डिफरन्स असतो? स्लोप कसा असतो? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपण शिकलो. सांगा मला. दोन कंडिशन आहे की दोन लाईन पॅरलल असेल आणि दोन लाईन परपेंडिक्युलर असेल. दोन लाईन पॅरलल असेल, एक लाईन पाहून घ्या, एक लाईन आणि ही एक लाईन एकमेकांना जर पॅरलल असेल तर यांचा स्लोप सेम असतो. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये शिकलो. एकदा रिव्हिजन करून घ्याल. समजा फक्त पॉइंट वाचायचे, क्वेश्चन नाही सॉल्व्ह करायचे. फक्त जे मी पॉइंट्स लिहून दिले क्वेश्चनच्या आधी तेवढा अभ्यास करायचा पहिले. त्याच्याने काय होते की आपलं बेसिक त्या लेसन साठी तयार होऊन जाते. समजा आपण विसरत नाही, सिंपल वाटते ते लेसन आपलं. ठीक आहे, थोडं करून पाहाल. समजा क्वेश्चन नाही करायचे, समजा काही दिवस आपल्याला नाही करायचे ना क्वेश्चन, सध्या नाही करायचे, पण त्याच्या आधी जे मी तुम्हाला लिहून देतो, समजा काही बेसिक लिहून देतो, समजा त्याला वाचायचं. ते वाचत राहायचं नाही, ते वाचत राहायचं. तर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर या लाईनचा स्लोप M1, या लाईनचा स्लोप M2. तर दोघांचा स्लोप काय राहणार आहे? M1 इज इक्वल टू M2 सेम राहील. तेव्हाच एकमेकांना पॅरलल असेल समजा. ठीक आहे, आणि जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल 90 डिग्री मध्ये, ही लाईन 1 याचा स्लोप M1 आणि याचा स्लोप M2, तर तेव्हा काय होत असते? परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा स्लोपचा मल्टिप्लिकेशन हा -1 आहे. स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1. मग आता काय करणार आपण की दोन पैकी, आता पॅरलल लाईन असेल, दोन पैकी एका लाईनचा स्लोप जर आपल्याला माहित असेल की M ची व्हॅल्यू समजा 7/5 आणि लाईन म्हटलं पॅरलल आहे, तर दुसऱ्या लाईनचा स्लोप काय असणार आहे? M इज इक्वल टू 7/5. कारण की पॅरलल लाईन आहे तर स्लोप काय असणार आहे? सेम. ठीक आहे, याचा स्लोप 7/5 आहे, या लाईनचा स्लोप काय असणार आहे? 7/5, कारण लाईन एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे, आणि जर परपेंडिक्युलर असेल, जर पहिल्या लाईनचा स्लोप 7/5 असेल आणि परपेंडिक्युलर लाईन असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप आपण काय घेत असतो? याला उलट करत असतो, 5/7, आणि त्याला
प्लस असेल तर मायनस, असं आपण घेत असतो त्या लेसन मध्ये समजा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये असं शिकलो होतो आपण. ठीक आहे. मग इथे पण पहा या दोन लाईन टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ की याचा जर स्लोप तुम्हाला मिळाला कसा तरी तुम्ही फाइंड केला, समजा कसा फाइंड करायचा ते सांगतो. तर आता मला सांगा बेटा, हा टँजंट आणि हा नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर, जर टँजंटचा स्लोप तुम्हाला 3/5 दिला असेल, याच्यावरून तुम्हाला नॉर्मलचा स्लोप काढता येईल. कसा काढाल तुम्ही? 3/5 उलट करणार 5/3 आणि इथे प्लस आहे तर मायनस. हे लक्षात ठेवा. आपण शिकलो आहे, नवीन नाही आहे. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सर्व हे डिटेल मध्ये शिकलो आहे आपण. ठीक आहे. आता यूज आहे त्याचा, आपल्याला थोडासा यूज आहे समजा. ठीक आहे. ओके, तुम्ही काय करा आता, ही छोटीशी एक डायग्राम काढून टाका. बाकीच्या नाही लिहा बेटा. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आउटलाईन मध्ये हा पहिला पॉइंट, एक छोटीशी डायग्राम काढा, कर्व काढा. इथे 3 आहे. एक कर्व आहे, टँजंट आहे, नॉर्मल आहे. टँजंटचं इक्वेशन काढायचं आपल्याला क्वेश्चन मध्ये आणि सोबत सोबत नॉर्मलचं इक्वेशन काढायचं असतं. तो पॉइंट आणि कर्व तुम्हाला दिलेलं असतं क्वेश्चन मध्ये. कर्वचं इक्वेशन क्वेश्चन मध्ये दिलं असते, पॉइंट पण दिला असतो. फक्त आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं काय काढायचं असते, इक्वेशन. कसं काढायचं सर्व सांगेल मी तुम्हाला. ओके, सेकंड पॉइंट यामध्ये आपल्याला शिकायचं आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. काही रेट मेजरचे क्वेश्चन असतात ते आपल्याला शिकायचं आहे. याच्यामध्ये एक क्वेश्चन असतोच त्याच्यावरचा परीक्षेमध्ये. तिसरा पॉइंट डिस्प्लेसमेंट कॉमा velocity and acceleration. हा एक छोटासा टॉपिक आहे. 2-4 क्वेश्चन आहे याच्यावर कंप्लीट करायचे. एकदम सिंपल पार्ट आहे. चौथा टॉपिक आहे याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन. म्हणजे एखाद्या फंक्शनची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी काढायची. एखादा नंबर असेल रूट मध्ये समजा 7.93, तर त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी काढायची. एखाद्या नंबरचा पॉवर दिला असेल त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी काढायची समजा, ते याच्यामध्ये दिलेलं एक फॉर्म्युला असतो. बरोबर डेरिव्हेटिव्ह वगैरे काढून आपल्याला आन्सर काढायचं असते समजा. त्याप्रमाणे महत्वाचा पार्ट आहे हा वाला. 5th नंबर मध्ये रोलेज थेरम. बरोबर लिहा. रोलेज थेरम अँड लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, लिहिलंय तुम्ही. हा, आता एक लक्षात ठेवा, रोलेज थेरम किंवा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम या दोन पैकी एक व्हेरीफाय करायला येतो. आला तर हा येईल, हा नाही आला तर तो येणार आहे. पण दोन पैकी एक ठेवलेला आहे परीक्षेमध्ये. केव्हाही जाताना हे दोन्ही थेरम व्हेरीफाय कसे करायचे. जे काही आपले क्वेश्चन होणार आहे समजा, एक 2 क्वेश्चन त्याच्यावर करून जायचे. बिलकुल दोन पैकी एक थेरम येतो व्हेरीफाय करायला. लक्षात ठेवायचं. 6 नंबर मध्ये इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. एखादा फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे कसं शोधायचं. एक मेथड असते, त्यावरून आपण ठरवू शकतो. समजा सोप्या मेथड आहे, काही कठीण नाहीये, पण डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो मात्र. लक्षात ठेवायचं.
कोणतंही आन्सर काढायचं असेल डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं. आणि एक 7th नंबर आहे, 7 नंबर मध्ये लिहा. सेवन नंबर मध्ये मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा अँड मिनिमा. बस इतके पॉइंट आपल्याला या लेसन मध्ये शिकायचं आहे. बस. आणि महत्वाचं लेसन आहे. काय काय घ्यायचं आपल्याला आहे का लक्षामध्ये शब्द? टँजंट, नॉर्मलचं इक्वेशन, त्याच्यानंतर रेट मेजरचे क्वेश्चन घ्यायचे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची असते. समजा एक फॉर्म्युला असतो, बिलकुल सिंपल आहे. त्याच्यानंतर रोलेस थेरम अँड लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, दोन पैकी एक क्वेश्चन मध्ये येत असतो समजा. ठीक आहे. ओके. आणि त्याच्यानंतर इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन समजा. ठीक आहे. मॅक्झिमा अँड मिनिमा. तर आपण आज पहिला टॉपिक घेणार आहोत बेटा. कोणता? टँजंट आणि नॉर्मलचा इक्वेशन, या दोघांचं इक्वेशन कसं काढायचं. ठीक आहे. लिहा बेटा. आता तुम्ही एक लाईन ओढून टाका. मी काय सांगतो आता बरोबर ऐका. ठीक आहे. हा, हे बघा. आता आपल्याला हा कर्व दिला असेल आणि त्या कर्ववरचा एक पॉइंट दिला असेल, हा पी पॉइंट समजा. ठीक आहे. तुम्हाला कर्व दिला असेल याचा अर्थ की याचं एक इक्वेशन दिलं असते क्वेश्चन मध्ये. इक्वेशन, आता इक्वेशन कोणतंही दिलं असेल समजा. ठीक आहे. जसं x³ + 5x + 7, हे कर्वचं इक्वेशन याप्रमाणे. ठीक आहे. हा पॉइंट तुम्हाला दिला असेल समजा 7, 2 याप्रमाणे, असं क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलं असेल. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे टँजंटचे इक्वेशन आणि नॉर्मलचे इक्वेशन, असा प्रश्न येईल समजा. ठीक आहे. मग सर्वात पहिले एक टँजंट, टँजंट म्हणजे ही. ओके. आता तुम्हाला या टँजंटचा काय काढायचं समजा, इक्वेशन काढायचं. तर टँजंटचं इक्वेशन म्हणजे लाईनचं इक्वेशन. लाईनचे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये लाईनचे इक्वेशन काढण्याचे काही फॉर्म्युले घेतले होते आपण, आठवतात तुम्हाला? इक्वेशन ऑफ लाईन एक हेडिंग लिहिलं होतं आपण, पाहून घ्याल. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये इक्वेशन ऑफ लाईन, सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले होते मी इक्वेशन ऑफ लाईन मध्ये. त्याच्यामध्ये काही फॉर्म्युले असतात, त्याच्यातून एक फॉर्म्युला इथे घ्यायचा असतो. कोणता फॉर्म्युला घ्यायचा असतो क्लिअर करून देतो मी, पाहता. आणि टँजंटला एक जे दुसरी लाईन आहे या पॉइंट मध्ये जर परपेंडिक्युलर असेल, ठीक आहे, तर याला आपण म्हणणार आहोत नॉर्मल. याला काय म्हणणार आपण? नॉर्मल. आता प्रश्न काय समजा की टँजंट आणि नॉर्मल या एकमेकांना जर परपेंडिक्युलर आहे, तर या दोघांचा जर स्लोप घेतला, हा m1 आणि हा m2, तर या दोघांचा स्लोपचा मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? -1. कारण की या दोन्हीही टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर. ज्या लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यांचा स्लोपचा मल्टिप्लिकेशन नेहमी -1. हे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. आणि या दोन पैकी जर एकाचा स्लोप माहित असेल, तुम्हाला म्हटलं की टँजंटचा स्लोप दिलाय 3/5 आणि तुम्ही नॉर्मलचा स्लोप काढा, तर पटकन काढू शकता. काय करावं लागेल तुम्हाला? बस याला उलट करायचं आहे, 5/3, आणि इथे प्लस असेल तर मायनस. झाला. टँजंट वरून आपण नॉर्मलचा स्लोप काढलाय समजा. येत्या लक्षामध्ये? ओके. आता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा पहा. काय सांगतो मी, बरोबर पहा. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलं असेल? कर्वचं इक्वेशन दिलं असेल आणि हा पॉइंट. काय करायचं पहा, जो कर्व दिला आहे याचा काढायचा डेरिव्हेटिव्ह. कर्वचं जे इक्वेशन आहे त्याचा काढायचा डेरिव्हेटिव्ह. ओके. याचा डेरिव्हेटिव्ह जो काही मिळेल, आता समजा x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x², 5x चा डेरिव्हेटिव्ह 5, झाला हा डेरिव्हेटिव्ह. काढला आपण कर्वचा डेरिव्हेटिव्ह. या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला या पॉइंटचा x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट ह्या व्हॅल्यू ठेवायचे. पॉइंट वरून x ची व्हॅल्यू 7, y ची व्हॅल्यू 2. बस यामध्ये पुट करायची आपल्याला, पुटअप करायचे. इथं y चा टर्म नाही आहे का? y चा टर्म नाही. मग आपण काय करणार? फक्त x चीच व्हॅल्यू ठेवणार आहोत. कारण की y ची व्हॅल्यू ठेवू नाही शकत, y चा टर्म नाही यामध्ये समजा. तर x ची व्हॅल्यू ठेवणार. समजा x ची व्हॅल्यू 7 आहे, तर 3 × x² म्हणजे 7² प्लस 5. ओके. इज इक्वल टू 3 × 7² 49 प्लस 5. 3 × 49
147 आणि प्लस 5 आन्सर मिळेल 152. जस्ट मी एक्झाम्पल घेता, इतका काही आपल्याला आन्सर मिळणार नाही समजा. आता हे जे आन्सर मिळालं कसं काढलं मी सांगा बरं मला. काय काय केलं मी स्टार्टिंग पासून सांगा मला. कर्वचं इक्वेशन दिलं होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. जसा डेरिव्हेटिव्ह काढला त्याच्यामध्ये मी हा जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट हे पुटअप केले मी आणि एक आन्सर काढलं. जे मी आन्सर काढलं आहे हे आन्सर हा स्लोप असतो टँजंटचा. सेट करा दिमागामध्ये. कर्वचं इक्वेशन दिलाय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये मी पॉइंट पुटअप केला. पॉइंट पुटअप करून जे कॅल्क्युलेशन केलं समजा आपण, जे आपल्याला एक आन्सर मिळेल समजा, तर हे जे आन्सर मिळालं हे कशाचा व्हॅल्यू होणार आहे, या टँजंटचा काय होणार आहे, स्लोप. टँजंटचा स्लोप म्हणजे टँजंटसाठी एम ची व्हॅल्यू काय होणार आहे 152. लक्षात ठेवा. आणि टँजंटचा स्लोप मिळाला तर आपण कोणाचा स्लोप काढू शकतो, नॉर्मलचा. काय करावं लागेल, याला उलट करणे आहे आणि प्लस असेल तर मायनस. बस एवढं काम. ओके. आता समजा इथे 152 आहे स्लोप टँजंटचा, मग नॉर्मलचा काय असणार आहे समजा एम, याला उलट करा 1/152 आणि प्लस आहे का मायनस. म्हणजे पहा दोघांचे पण स्लोप आपल्याला मिळाले. आता विचार करा की टँजंटचं इक्वेशन कसं काढायचं. आता इक्वेशन काढायचं, स्लोप आपण काढले आहे, आता इक्वेशन काढायचं. इक्वेशन काढण्यासाठी एक स्लोप पॉइंट फॉर्म्युला आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये. स्लोप पॉइंट फॉर्म कसा यूज करू पहा. का बरं हा फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला, कारण की टँजंट वरचा एक पॉइंट माहित आहे. पहा तुम्ही बरोबर, या टँजंट वरचा एक पॉइंट माहित आहे आपल्याला. हे बघा 72 पॉइंट दिलेला आहे आणि त्या टँजंटचा आपण काय फाइंड केलं आहे, स्लोप. म्हणजे कोणकोणते इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, टँजंटचा पॉइंट पण आहे टँजंट वरचा, त्या लाईन वरचा पॉइंट पण आहे आणि त्या लाईनचा काय काढला आपण, स्लोप पण काढला. म्हणजे दोन इन्फॉर्मेशन आहे, पॉइंट पण माहित आहे आणि स्लोप पण माहित आहे. म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म्युला घ्यावा लागेल इथे आपल्याला. आता स्लोप पॉइंट फॉर्म्युला काय आहे, एखाद्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर स्लोप पॉइंट फॉर्म्युला. स्लोप पॉइंट फॉर्म्युला काय असतो, स्लोप पॉइंट फॉर्म्युला आहे लक्षामध्ये. सर्व माहित पाहिजे आपल्याला, असं थोडी काही नवीन काही शिकायचं आहे म्हणजे काय एकदम बस. स्लोप पॉइंट फॉर्म्युला हा माहित आहे नाही. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये एकदा रिवाइज करा बेटा. वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे. तुम्हाला वाटत असेल की खूप वेळ आहे आपल्याकडे, पण वेळ खूप कमी आहे. y minus y1 is equal to m into x minus x1. हा फॉर्म्युला बेटा स्लोप पॉइंट फॉर्म्युला. एखाद्या लाईनचं जर इक्वेशन काढायचं असेल तर स्लोप इथे ठेवावं लागेल आणि जो पॉइंट असेल तो x1 y1. मग जो पॉइंट आहे आपल्याकडे पहा 72 हा पॉइंट दिलाय समजा 72, तर हा x1 y1 आणि जो स्लोप आपल्याकडे आहे ते एम ची व्हॅल्यू समजा स्लोप आहे 152. मग आता या दोन्ही व्हॅल्यू इथे पुटअप करायचे आपल्याला. पुटअप करायच्या y जसं तसंच मायनस y1 ची व्हॅल्यू म्हणजे 2 इज इक्वल टू स्लोप म्हणजेच 152, x जसं तसंच मायनस x1 ची व्हॅल्यू म्हणजेच 7. आणि इथून याला थोडं सॉल्व्ह करून जे इक्वेशन मिळेल ते होणार आहे टँजंटचं इक्वेशन. असा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं. येतं लक्षामध्ये. काय करायचं आहे सांगा मला. आता पहिल्यापासून तुम्हाला कर्व आणि पॉइंट दिला असेल. कर्वचा काय करायचं, सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह, त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करणार, त्या पॉइंट मधून एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू पुटअप करू. जे आन्सर मिळेल ते आन्सर काय होणार आहे, टँजंटचा स्लोप. टँजंटचा स्लोप मिळेल आपल्याला. ठीक आहे. आणि टँजंटचा स्लोप मिळाला तर आपण कुणाचा स्लोप काढू शकतो, नॉर्मलचा. कारण टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर. फक्त आपल्याला त्याला उलट करणे आहे, रेसिप्रोकल घेणे आहे आणि प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. म्हणजे दोघांचे स्लोप आपल्याला मिळाले. आता काय करू आपण, टँजंटचं आपल्याला इक्वेशन काढायचं. तर टँजंट वरचा पॉइंट माहित आहे, हा पॉइंट झाला. ठीक आहे, हा पॉइंट झाला आणि त्या टँजंटचा स्लोप आपल्याला माहित आहे समजा. म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म्युला हा घ्यावा लागेल. इथे ह्या व्हॅल्यू पुटअप करू, याला थोडं सॉल्व्ह करू, इक्वेशन मिळेल आपल्याला समजा. आणि असंच इक्वेशन कोणासाठी काढायचं आहे, नॉर्मलसाठी. नॉर्मलचा स्लोप पण माहित आहे, या नॉर्मल वरचा आपल्याला पॉइंट पण माहित आहे. तोच फॉर्म्युला पुन्हा घ्यायचा आहे आणि याचप्रमाणे आन्सर काढायचं समजा. ठीक आहे. चल क्वेश्चन घेऊन टाकू आपण आता. खूप सोपी आहे बेटा, काही जास्त कठीण नाही आहे, पण हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं सुरुवातीला पहिले की काय काय करायचं आपल्याला. ओके, आता लिहा तुम्ही.
क्वेश्चन फर्स्ट. एक लाईन ओढून टाका वाटल्यास. द्या, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट and normal. Find the equation of tangent and normal to the curve. At the given point. On it. म्हणजे त्या कर्ववर तो पॉइंट दिला असेल समजा. पहिला प्रश्न. एक काम करा, पहिले तुम्ही क्वेश्चन लिहून टाका. याच्यामध्ये जितके काही आपल्याला घ्यायचे आहे समजा. पहिला प्रश्न, y इज इक्वल टू ओके. आता यातला पहिला प्रश्न, आन्सर 1. यातला पहिला प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. आन्सर 1 मध्ये y इज इक्वल टू 2x³ - x² + 2 ॲट 1/2 2. ठीक आहे बेटा. आता इकडे लक्ष द्या, पहा. ठीक आहे, मेथड लक्षात आहे मी काय सांगितलं तुम्हाला. आपल्याला कर्व दिला असणार आहे, एक पॉइंट दिला असेल. आपण काय करणार आहोत आता, कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढू. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये त्या पॉइंट मधले कोऑर्डिनेट पुटअप करू. जे व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू होणार आहे टँजंटचा स्लोप. टँजंटचा स्लोप मिळाला, आपण नॉर्मलचा स्लोप काढू शकतो. मग आपल्याकडे पॉइंट पण आहे आणि स्लोप पण आहे. तर स्लोप पॉइंट फॉर्म्युला घेऊन आपण इक्वेशन काढणार आहोत समजा. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. डिफरन्शिएट, हे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आन्सर मिळेल पहा, dy/dx इज इक्वल टू 2x³ चा डेरिव्हेटिव्ह. डायरेक्ट घेऊन टाकू आपण, की थोडं डिटेल मध्ये लिहू. dy/dx ऑफ 2x³ - x² + 2 एक स्टेप आपण अशी लिहून टाकू. आता डायरेक्ट लिहू वाटल्यास. 2 × x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह येते सर्वांना काढता. ठीक आहे. कॉन्स्टंट नंबर आधी घेऊन टाकू. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि x² मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. बरोबर आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायची गरज नाहीये समजा. घेतलाय समजा आपण +0. ओके. 2 3 जा 6 x² - 2x. आता काय करणार आपण, यामध्ये त्या पॉइंटची व्हॅल्यू पुट करू आपण. म्हणजे आता आपल्याला dy/dx काढायचा आहे. dy/dx पण काय करायचं आहे, ऍट तो पॉइंट पहा 1/2 2 असं आन्सर काढायचं. त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काढायची या पॉइंट साठी आपल्याला. ठीक आहे. इज इक्वल टू 6 × x² म्हणजे कुणाचा स्क्वेअर, 1/2 चा स्क्वेअर. हा 1/2. ओके. 6 × 1/2 चा स्क्वेअर मायनस 2 × x ची व्हॅल्यू पुन्हा 1/2. आता याला थोडं सॉल्व्ह करून टाकू आपण. 6 1/2 चा स्क्वेअर 1/4. ओके. मायनस 2 2 कॅन्सल 1. आता 6/4 म्हणजेच काय, 2 3 जा 6 2 2 जा 4. बरोबर आहे. 2 3 जा 6 2 2 जा 4 -1. आणि याचा आन्सर 3 - 2 म्हणजे 1 अपॉन मध्ये काय येणार आहे 2. हा झाला स्लोप. कुणाचा स्लोप होईल, हा टँजंटचा. ओके. एक स्टेटमेंट लिहावं लागेल. देअरफॉर द स्लोप ऑफ टँजंट इज 1/2. ठीक आहे. बरोबर लिहा बेटा. खाली एक स्टेटमेंट लिहा बेटा. स्लोप ऑफ टँजंट, देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट ब्रॅकेट मध्ये m इज इक्वल टू 1/2. स्लोप ऑफ टँजंट ब्रॅकेट मध्ये m इज इक्वल टू 1/2. आता त्याच्याच खाली लिहा देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल. पहले लिया स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू m इज इक्वल टू 1/2.
त्याच्याच खाली देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इज एम इज इक्वल टू काय करावं लागेल सांगा मला, उलट करावं लागेल ना, आणि साइन चेंज म्हणजे -2 अपॉन 1 म्हणजे -2. ठीक आहे इथपर्यंत. म्हणजे आपल्याला टँजंटचाही स्लोप मिळाला, नॉर्मलचाही स्लोप आपल्याला मिळालेला. ठीक आहे, आणि स्लोप माहित आहे, स्लोप मिळाला आपल्याला, आणि पॉईंट तर क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. आता स्लोप पॉईंट फॉर्म्युला घेऊन इक्वेशन काढायचं आपल्याला समोर. ठीक आहे, झालं सर्वांचं लिहून. ओके, आता पहा, हे बघा इथे मी 2 पार्ट करत आहो. इथे फॉर टँजंट असं लिहावं लागेल, फॉर टँजंट, आणि इकडे लिहितो मी फॉर नॉर्मल. ओके, टँजंट आणि नॉर्मल. ओके, आता टँजंट साठी मला तो पॉइंट सांगा बरं, कोणता पॉइंट आहे, कोणता पॉइंट आहे सांगा मला. टँजंट साठी कोणता पॉइंट आहे? हा पॉइंट आहे 1/2 आणि 2. करेक्ट आहे, बरोबर आहे. ठीक आहे, नॉर्मल साठी तोच पॉइंट आहे, नॉर्मल साठी सुद्धा तोच पॉइंट आहे 1/2 आणि 2. ओके, आता त्या टँजंट साठी स्लोप काय सांगा बरं मला. स्लोप एम इज इक्वल टू 1/2. त्या नॉर्मल साठी स्लोप कोणता आहे सांगा मला. हा एम इज इक्वल टू -2. ओके, जो पॉइंट आहे त्याला नाव द्यायचं आपण इज इक्वल टू x1 y1. लक्षात ठेवा, जो पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊया x1 आणि y1. आता आपल्याकडे पहा इन्फॉर्मेशन काय काय आहे. टँजंट साठी पॉइंट आहे, स्लोप आहे. मग कोणता फॉर्म्युला घेऊ आपण, स्लोप पॉइंट फॉर्म्युला. इथे लिहावं लागेल बाय स्लोप पॉइंट फॉर्म्युला. काय फॉर्म्युला माहिती आहे, मी आता सांगितलं होतं तुम्हाला, आठवतो फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी. y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. बस जस्ट त्या व्हॅल्यू इथे पुट करायची आपल्याला. y मायनस y1 ची व्हॅल्यू पहा, y1 ची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू म्हणजे स्लोप 1/2, x मायनस x1 ची व्हॅल्यू पहा काय आहे 1/2. मला सांगा याला कसं सॉल्व्ह करायचं. हा स्लोप ऑफ फ्रॅक्शन मध्ये. मग काय करायचं, फ्रॅक्शनचा जो अपॉन मधला नंबर आहे ना, हा 2, अपॉन मधला 2, हा लेफ्ट साइडला क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन 2 इंटू हे बघा 2 इंटू y - 2. ओके, 2 असं क्रॉस मध्ये जाईल ना वरती, क्रॉस मध्ये 2 इंटू y - 2, आणि हा जो 1 आहे त्याने कुणाला मल्टिप्लाय करावं लागेल, x - 1/2. आता जस्ट मल्टिप्लाय 2 इंटू y 2y, 2 2 जा 4, 1 इंटू x x -1/2. ओके, आता इक्वेशन तयार करायचं आहे. इक्वेशन जसं लिनियर इक्वेशन असते समजा, त्याप्रमाणे या x ला ट्रान्सफर करा, -x + 2y. ओके, -x + 2y, हा -4 या -1/2 ला ट्रान्सफर करा, +1/2, आणि इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता काय करू आपण, अपॉन मधला 2 कॅन्सल करायसाठी प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय. मग 2 ने मल्टिप्लाय करायचं, तर इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय आन्सर मिळेल, -2x. ओके, इथे +2 2 जा 4y, आणि -2 4 जा 8, आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळेल 1 इज इक्वल टू 2 इंटू 0 म्हणजे 0, आणि -2x + 4y, आणि -8 + 1 चा आन्सर काय मिळेल -7 इज इक्वल टू 0. झालं हे टँजंटचं इक्वेशन. बस असं आन्सर आपल्याला काढायचं. त्याप्रमाणे ते आन्सर काढू समजा आपण. ठीक आहे, बरोबर व्यवस्थित लिहा बेटा. इथे थोडं साइन चेंज करून टाका प्रत्येकाचं, कारण की पहिल्या टर्मला मायनस साइन आलेलं आहे, म्हणून प्रत्येकाचं साइन चेंज करून टाका. 2x - 4y + 7 इज इक्वल टू 0, आणि त्याला बॉक्स करून टाका. साइन चेंज केलं तुम्ही, इथे प्रत्येकाचं साइन चेंज करून टाका बेटा. -2x आहे, +2x + 4y -4y, मग नंतर -7 आहे तर +7 इज इक्वल टू 0. त्याला बॉक्स करा. एक छोटंसं स्टेटमेंट लिहा, दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट, दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट असं लिहून टाका. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. ओके, आता तिकडचा पार्ट याचप्रमाणे सॉल्व्ह करा. तोच फॉर्म्युला घ्यायचा आहे बाय स्लोप पॉइंट फॉर्म्युला. तुमचा आन्सर काय आला सांगा बरं मला. काय म्हटलं, 2x + y की -1, -y + y
अच्छा ठीक आहे. त्याच्यानंतर अच्छा बरं ठीक आहे, मी काढतो पहा, चेक करा. बाय स्लोप पॉइंट फॉर फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. y मायनस तो पॉइंट y1 ची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू स्लोप आहे -2 x मायनस x1 ची व्हॅल्यू 1/2. ओके. y मायनस इथे फ्रॅक्शन नाहीये, -2 ने मल्टिप्लाय, -2 इंटू x -2x मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू 1/2 2 कॅन्सल, आन्सर मिळेल 1. ठीक आहे. -2 ने पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल, -2x आन्सर येईल, मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 आणि हा 2 कॅन्सल, फक्त 1. -2x ला ट्रान्सफर +2x देन +5 -2 +1 ला ट्रान्सफर -1 इज इक्वल टू 0. 2x + y -3 इज इक्वल टू 0. बॉक्स करा आणि इथे लिहा, दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. बस याप्रमाणे आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन आपल्याला काढता येईल. समजा पाहून घ्या. मेथड लक्षात आली आहे तुम्हाला? काय काय करायचंय समजा. हे पॉइंट्स विसरायचे नाही. कधी पण प्रश्न आला समजा, खूप जास्त एकदम कठीण नाहीये, फक्त आपण एकचदा डेरिव्हेटिव्ह काढला, पण ते मस्ट आहे. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, समजा डेरिव्हेटिव्ह काढूनच आपल्याला समोरचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. बस बाकीचे करू शकाल मग नंतर तुम्ही घरी गेल्यावर. समजा नाही जास्त समजा बाकीचे 3 समजा कमीत कमी एक तरी करून पाहाल. ठीक आहे ना. जर बाकीचे येत असेल तर बाकीचे करून पाहाल समजा, मग नंतर मी क्लिअर करून देतो तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. बाकी उद्याला घेऊ. सकाळी आपण 7 वाजता भेटूया. ओके.